चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. फेब्रुवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ब्रिक्स शिखर संमेलन 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर या ब्रिक्स शिखर संमेलन 2025चे जे आयोजन आहे हे आयोजन आता ब्राझील पर्याय क्रमांक 1 या देशामध्ये करण्यात येणार आहे. ब्रिक्स काय? ब्रिक्सचा लॉंग फॉर्म किंवा ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य मजबूत करणे आणि आर्थिक सुरक्षितता वाढवणे या उद्देशाने या ब्रिक्सची स्थापना 16 जून 2009 या दिवशी करण्यात आलेली आहे. सुरुवातीला ब्रिक्समध्ये फक्त ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हेच सदस्य देश होते. 2010 मध्ये या संघटनेमध्ये दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका हा देश सहभागी झाला. यामुळे याचं नाव ब्रिक्स असं पडलेलं आहे किंवा ब्रिक्स असं झालेलं आहे. त्यानंतर ब्रिक्सचे आता सदस्य वाढलेले आहेत. 2014 या वर्षामध्ये या ब्रिक्स संघटनेमध्ये इजिप्त, त्यानंतर इथिओपिया, त्यानंतर इराण, त्यानंतर UAE हे देश सहभागी झालेत. कधी 2024 या वर्षामध्ये आणि जानेवारी 2025 या महिन्यामध्ये या संघटनेमध्ये इंडोनेशिया हा देश देखील सहभागी झालेला आहे. त्यामुळे जर विचारलं की आता ब्रिक्सचे मेंबर किती आहेत, तर ब्रिक्सचे आता 10 सदस्य देश आहेत. 10 कोणते? पहिला आहे ब्राझील, दुसरा रशिया, त्यानंतर भारत, चायना, दक्षिण आफ्रिका, त्यानंतर इजिप्त आहे, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशिया. लेटेस्ट देश आहे इंडोनेशिया. आणि या ब्रिक्स शिखर संघटनेचं 2025 या वर्षामध्ये अध्यक्षपद हे ब्राझील या देशाकडे आहे. त्यामुळे आता ब्राझील या देशामध्ये या ब्रिक्स शिखर संमेलन जे आहे ते 6 ते 7 जुलै 2025 या कालावधीमध्ये आयोजित केलं जाणार आहे. ब्राझीलमध्ये कुठे तर ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 ब्राझील. जर असं विचारलं की आतापर्यंत ब्रिक्सचं कितवं शिखर संमेलन आहे, तर हे ब्रिक्सचं आतापर्यंत 17वं शिखर संमेलन किंवा 17th शिखर संमेलन आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ब्राझील. जर आपल्याला असं विचारलं की ब्रिक्स संघटनेतील देशांची संख्या किती आहे, ती आहे 10. आता 10 सदस्य आहेत. ब्रिक्स संघटनेत 2025 मध्ये सहभागी कोणता देश झालेला आहे, तो देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया हा देश 2025 मध्ये ब्रिक्समध्ये सहभागी झालेला आहे. आणि 2025 या वर्षामध्ये ब्रिक्सचं अध्यक्ष जे आहे ते ब्राझील या देशाकडे आहे. त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम आहे. त्याचं नाव आहे भारत टेक्स 2025. याचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. भारत टेक्स हा भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम भारतातील अल्पसंख्याक समुदायातील कारागिरांना जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनांचं प्रदर्शन करण्याची आणि नवीन ग्राहक मिळवण्याची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. आणि आता हा 2025 या वर्षामध्ये 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, धर्म गार्डियन हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जपान. धर्मा गार्डियन हा भारत आणि जपान या 2 देशांचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे. आणि 2025 या वर्षामध्ये या सैन्य अभ्यासाचं 6वं संस्करण किंवा 6th एडिशन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे किंवा आयोजित करण्यात येत आहे. कधी? याचं आयोजन 25 फेब्रुवारी 2025 ते 9 मार्च 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीमध्ये जपानमध्ये एक ठिकाण आहे माउंट फुजी, या ठिकाणी याचं आयोजन करण्यात येणार आहे. या युद्ध सरावाचा उद्देश काय आहे? उद्देश आहे शहरी युद्ध व आतंकवाद विरोधी अभियानात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणं. पर्याय क्रमांक 4 जपान हे याचं बरोबर उत्तर आहे. जपान मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे जपान हा देश, राजधानी आहे टोक्यो, सध्या पंतप्रधान आहेत शिंगेरू इशिबा आणि चलन आहे जापानीज येन.
त्यानंतर भारताचे इतर काही महत्त्वाचे युद्धाभ्यास बघा, त्यामध्ये संप्रीती हा भारत बांगलादेशसोबत करतो, मित्रशक्ती आणि स्लिनिक्स भारत श्रीलंका या दोन ज्यांचे युद्ध सराव आहेत. त्यानंतर मैत्री हा भारत आणि थायलंडचा युद्धाभ्यास आहे. वज्रप्रहार युद्धाभ्यास कोप इंडिया भारत अमेरिकेसोबत करतो. नोमेडिक एलिफंट भारत मंगोलियाचा आहे. गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती हे दोन युद्धाभ्यास भारत इंडोनेशियासोबत करतो. शक्ती वरुण गरुड भारत फ्रान्सचे आहेत. धर्मा गार्डन जिमॅक्स हे भारत जपानसोबत करतो आणि हँड इन हँड हा युद्ध सराव भारत चीनसोबत करतो, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन किंवा इंटरनॅशनल चाइल्डहुड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात बालरुग्णांना होणाऱ्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा आहे आजारासंबंधित दिवस. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा होतो, तर दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च या दिवशी असतो. जागतिक क्षयरोग दिन. जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. जागतिक हिमोफिलिया दिन हा 17 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जागतिक अस्थमा दिन हा 6 मे या दिवशी यावर्षी साजरा होणार आहे. जागतिक थॅलेसिमिया दिन हा 8 मे या दिवशी दरवर्षी असतो. जागतिक हेपॅटायटिस दिन जो आहे तो 28 जुलैला असतो आणि जागतिक मलेरिया दिन हा दरवर्षी 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. हे महत्त्वाचे दिवस आहेत आजारासंबंधित. पुढचा प्रश्न आहे, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते आता या वर्षी 2025 या वर्षामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संमेलन आता या वर्षी जे आहे ते 98 असणार आहे आणि याचं आयोजन किंवा 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजित केलं जाणार आहे. याचे अध्यक्ष कोण असतील? अध्यक्ष असणार आहेत डॉक्टर तारा भवाळकर. डॉक्टर तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष असतील. मग पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी आणि कुठं आयोजित केलं होतं? तर पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते 1878 किंवा 1878 या वर्षामध्ये पुण्यामध्ये हिराबागेत आयोजित केलं होतं आणि याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे, हे पहिले अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे जे दिल्लीमध्ये होतं ते आता संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतर होणारं आतापर्यंत पहिलं संमेलन आहे दिल्लीमध्ये. यापूर्वी झालं होतं ते 37th होतं आणि हे 37th दिल्लीमध्ये झालं होतं. तेव्हा अध्यक्ष होते तर्कशास्त्री लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यानंतर इतर काही महत्त्वाचे मुद्दे बघा, महाराष्ट्र किंवा मराठी संबंधित. जर असं विचारलं की महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो, तर महाराष्ट्र दिन जो आहे तो दरवर्षी 1 मे या दिवशी आपण साजरा करतो. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? हा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. मराठी भाषा अभिजात दिन आपल्याला माहिती असेल की नुकतंच भारत सरकारने 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी एकूण 5 भाषांना, त्यामध्ये एक आहे आपली मराठी भाषा, त्यानंतर बंगाली भाषा आहे, त्यानंतर पाली भाषा आहे, त्यानंतर प्राकृत भाषा आहे, त्यानंतर आसामी भाषा, अशा एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. यामुळे आता हा 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अभिजात दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठीसोबतच बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या अशा एकूण 5 भाषांना 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की सध्या एकूण किती भाषांना अभिजात दर्जा प्रदान आहे किंवा देण्यात आलेला आहे, तर आत्तापर्यंत किंवा सद्यस्थितीला एकूण 11 भाषा आहेत ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या तर आहेतच. याशिवाय यापूर्वी
तामिळ भाषा आहे, तामिळ भाषेला देखील हा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर संस्कृत आहे, संस्कृत भाषेला देखील हा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर यापूर्वी तेलुगू भाषेला देखील हा दर्जा मिळालेला आहे. कन्नड भाषेला देखील हा दर्जा प्रदान केलेला आहे. मल्याळम आहे, मल्याळम, आणि अजून एक आहे उडिया भाषा, उडिया. या 6 आणि आता 5 अशा एकूण 11 भाषांना आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ज्ञानपीठ हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार आपल्या भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे. पहिल्यांदा हा पुरस्कार 1965 या वर्षामध्ये जी शंकर कुरूप यांना दिला होता. जी शंकर कुरूप यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 1965 या वर्षामध्ये देण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 4 कोण आहेत? एक आहेत विष्णू वामन खांडेकर, दुसरे आहेत विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज, तिसरे आहेत विदा करंदीकर आणि चौथे आहेत भालचंद्र नेमाडे. अशा एकूण आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेले. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे, आदी महोत्सव 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? आदी महोत्सव हा देशातील आदिवासी समुदायांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पारंपरिक संस्कृतीची झलक दाखवणारा एक असा महोत्सव आहे. नाव आहे आदी महोत्सव. आणि 2025 या वर्षामध्ये हा महोत्सव जो आहे तो 16 ते 24 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली या ठिकाणी आदी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. जर असं विचारलं की जागतिक आदिवासी दिन कधी असतो? दरवर्षी आपण 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो. आणि भारतामध्ये आदिवासी गौरव दिन कधी असतो? आदिवासी गौरव दिन भारतामध्ये दरवर्षी 15 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांचा जयंती दिवस आहे. आणि हा दिवस 2021 या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. याच बिरसा मुंडाची आपण 2024 या वर्षामध्ये 150वी जयंती साजरी केलेली हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 28व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत कोणत्या संघाने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत? 28वी 38वी आहे ना, 38वी राष्ट्रीय खेळ स्पर्धा. ही स्पर्धा कुठे संपन्न झाली? तर 38वी राष्ट्रीय खेळ स्पर्धा जी आहे किंवा 38 नॅशनल गेम्स ऑफ इंडिया, ही स्पर्धा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये उत्तराखंडमध्ये संपन्न झालेली आहे. एकूण 35 क्रीडा प्रकारामध्ये 10,000पेक्षा जास्त खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. आणि या स्पर्धेमध्ये सर्व्हिसेस या संघाने सर्वाधिक पदक जिंकलेली आहेत. सर्व्हिसेस या संघाने एकूण 121 पदक जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. सर्व्हिसेस हा संघ पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र संघ राहिलेला आहे. एकूण 201 पदक जिंकलेले आहेत, 201 पदक. परंतु सर्व्हिसेसने यामध्ये एकूण 68 गोल्ड मेडल जिंकलेत आणि महाराष्ट्राने 54 गोल्ड मेडल जिंकलेले. त्यामुळे सर्व्हिसेस संघ पहिल्या क्रमांकावर आहे, आपला महाराष्ट्र संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरियाणा 153 पदकासह तिसऱ्या क्रमांकावर आणि मध्य प्रदेश 82 पदकांसह चौथ्या क्रमांकावर राहिलेला आहे. जर असं विचारलं की 19वे राष्ट्रीय खेळ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार? 39वे राष्ट्रीय खेळ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत? आपण आताच पाहिलं 38वे जे आहेत ते उत्तराखंडमध्ये संपन्न झालेत. आणि 39वे जे खेळ आहेत, 38वे उत्तराखंड आणि 39वे राष्ट्रीय खेळ जे आहेत ते आता मेघालय या राज्यामध्ये 2027 या वर्षामध्ये, मेघालयमध्ये 2027 या वर्षामध्ये आयोजित केले जाणार आहेत. कोणते खेळ? 39वे राष्ट्रीय खेळ. 6वी खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा कोणत्या राज्यात संपन्न झाली? 6वी खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा जी आहे ती जानेवारी 2024 या महिन्यामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये संपन्न झालेली आहे. 7वी खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा 6व्यामध्ये सर्वाधिक मेडल आपल्या महाराष्ट्राने जिंकले होते, 158 पदक जिंकली होती. 7वी खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा जी आहे ही कुठे होणार आहे? ही बिहारमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि 2024 या वर्षाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती जणांना मिळाला? हा एकूण 4 जणांना मिळालेला आहे. हा खेलरत्न पुरस्कार जो आहे तो आपल्या भारतामधला
क्रीडा क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात झालेली 1991-92 या वर्षामध्ये आणि पहिल्यांदा हा पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना दिलेला आहे. आणि आता 2024 या वर्षाचे पुरस्कार काही दिवसापूर्वी जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये 2024चे पुरस्कार जे आहेत ते एकूण 4 जणांना देण्यात आलेले की जाहीर झालेले. त्यामध्ये पहिली आहे मनू भाकर पहिली आहे. कोण आहे तर ही भारताची नेमबाजपटू आहे. दुसरा आहे डी गुकेश, भारताचा बुद्धिबळपटू आहे डी गुकेश. त्यानंतर तिसरी खेळाडू आहे हरमनप्रीत सिंग कोण आहे तर ही भारताची हॉकीपटू आहे. आणि चौथा खेळाडू आहे प्रवीण कुमार कोण आहे तर हा भारताचा पॅरा ॲथलीट आहे. मनू भाकर नेमबाजी, डी गुकेश बुद्धिबळपटू, हरमनप्रीत सिंग हॉकी आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट अशा एकूण 4 जणांना 2024चा खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल सर्व्हिसेस. 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्व्हिसेस संघाने सर्वाधिक पदक जिंकलेत किंवा पदक तालिकेमध्ये हा संघ पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण लवचिकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे हा दिवस दरवर्षी 17 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्र लौकिक बनवण्यास मदत करण्यासाठी स्थानिक, राज्य आणि जागतिक पातळीवर अनेक उपक्रम व कार्यक्रम राबवण्याच्या उद्देशाने 2023 या वर्षापासून दरवर्षी हा 17 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पर्यावरण किंवा पर्यटन म्हणता येईल जागतिक पर्यटन लवचिकता दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. मग जागतिक पर्यटन दिन कधी असतो? हा दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यटन दिन. भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिन जो आहे तो 25 जानेवारी या दिवशी असतो आणि याच दिवशी आपण भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन देखील साजरा करतो. 25 जानेवारीला 2 महत्त्वाचे दिवस आहेत. एक आहे राष्ट्रीय मतदार दिन आणि दुसरा आहे राष्ट्रीय पर्यटन दिन. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी असतो आणि जागतिक ओझोन दिन जो आहे तो 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश कुमार यांची नुकतीच भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 26वे. ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे IAS ऑफिसर आहेत आणि हे आता भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत किंवा 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. यापूर्वी 25वे कोण होते? ते होते राजीव कुमार हे 25वे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि हे नुकतेच 18 फेब्रुवारी 2025 या दिवशी रिटायर झालेत. त्यांच्या जागेवर आता हे आलेत ज्ञानेश कुमार. पर्याय क्रमांक 2 26वे हे याचं बरोबर उत्तर असेल. भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित कलम कोणता आहे? ते आहे 324. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? ही झालेली आहे 25 जानेवारी 1950 या दिवशी. भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी 25 जानेवारी म्हणजे निवडणूक आयोगाची स्थापना हाच दिवस 25 जानेवारी आहे. हाच दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. आणि भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत? ते असतील सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नेक्स्ट, बिमस्टेक युवा शिखर संमेलन 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? बिमस्टेक, पहिला मुद्दा, बिमस्टेक काय आहे? बिमस्टेकची स्पेलिंग आहे BIMSTEC. या बिमस्टेकचा लॉंग फॉर्म होतो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बंगालच्या उपसागराच्या परिसरामधील देशांची विविध क्षेत्रातील आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्य संघटना असा बिमस्टेकचा अर्थ आहे. यामध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान व नेपाळ हे सदस्य देश आहेत. बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 1997 आणि मुख्यालय आहे ढाका या ठिकाणी. आणि याच बिमस्टेकचं पहिलं युवा शिखर संमेलन 2025 या वर्षामध्ये 7 ते 11 फेब्रुवारी 2025 या काळामध्ये गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गांधीनगर गुजरात हे याचं बरोबर उत्तर असेल. बंगालच्या उपसागराच्या परिसरातील युवकांमध्ये सहकार्याची भावना वाढवणे हा या संमेलनाचा उद्देश असून हे संमेलन यूथ ॲज अ ब्रिज फॉर
बिमस्टेक एक्सचेंज या थीमखाली आयोजित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 गांधीनगर हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे? ऑप्शन्स आहेत सिंगापूर, युक्रेन, फिलिपिन्स आणि ब्राझील. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, चुकलं तरी उत्तर द्या. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न कायमचा लक्षात राहील. खालीलपैकी कोणता देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे? सिंगापूर, युक्रेन, फिलिपिन्स की ब्राझील?